नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश शिकून पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल सिद्धेश ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. सो मागे बघू शकतात, डायरेक्ट मी आलो आहे गावी यायचं कारण म्हणजे आता पालखीचा सोहळा आहे. तर पालखीच्या सोहळ्यासाठी आम्ही सगळे फॅमिली आलो, माझ्या घरातले वगैरे सगळे आलो. आज पहिलाच दिवस आहे. तर चाललो म्हणजे आज सकाळी झालं दादर पॅसेंजरने, मग त्या ट्रेनने येऊन मग आता सकाळी येऊन जर झोपलो वगैरे आराम वगैरे केला. आता आम्ही चाललो आहे वरवडे म्हणजे आणि मालगुणच्यामध्ये जो बीच आहे तो फिरायला चाललो आहे आणि मग फिरून तो तुम्हाला मी दाखवतो. सो आता खाली रिक्षा आली आहे सौरभची, त्या रिक्षामध्ये सगळे नाही बसणार, बसू आता आणि जाऊ आम्ही कुठे मालगुण आणि वरवडे बीचला. सो भेटूया. तर बघा हे बाकीची फॅमिली, नवीन जोडी बघा, अक्षय शिकवण आणि अवनी शिकवण. कारण की मी आता केलं कारण की ही प्रियंका नाव होतं, तर माझं कन्फ्यूज झालं. ते दोघं बघा नवीन जोडपं फिरायला चालत, फर्स्ट टाईम आले आता आमच्यासोबत. प्रणय आमचा हाय, ह्याच्यासाठी कोण असेल तर बघा, प्लस माझ्यासाठी पण. हे वहिनी बाबूसोबत, बाबू झोपला तर बाबूला नंतर दाखवतो. दादाचं बघा काय दिसतंय, दादा दिसतं काही पोट दिसतंय. हां, सो आता रिक्षा बोलवली होती पण आली नाही, बघतो काय झालंय. 1 hour later. फायनली आम्ही रिक्षा पकडली. ऑलमोस्ट पाऊन तास चालू होता, आता पाऊन तास चालू आणि रिक्षा पकडल्यानं मग सौरभने दादाला पण सोडली. चालू माझी रूम दिसला लोकात होती मला. पकडले Two hours later. सो आता आम्ही मालगुणच्या बीचला आलो. हे मालगुणचं बीच आहे. ॲक्च्युली हा अचानक प्लॅन झालं होतं, कारण की आमचा प्लॅन आहे उद्याच्या दिवशीचा, जो उद्याचा तुम्हाला मी दाखवेन सगळ्या व्हिडिओमध्ये. त्यात आम्ही सगळे फिरणार आहे वगैरे, सगळे राईड्स वगैरे करणार आहे. सो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सध्या बीचवरती आलो आहे, हे एन्जॉय करतो आणि तुम्हाला दाखवतो. मग सगळे आता इकडे पण काय काय एन्जॉय करतील ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. सो आता हा बीच दाखवतो सध्या तुम्हाला. सो हा बीच आहे, बघू शकतात पूर्ण. असा हा बीच. सो आता इथे बसलेच बघा दोघं, आहे बघा. इथे प्रियंका, इथे वहिनी, इथे प्रणय, इथे बाबू बाय आहे बघा. सो हा बीच आहे पूर्ण आपला इथला मालगुण बीच पूर्ण बघू शकतात. त्या साईडला जयगड वगैरे त्या साईडला. सो हे बघा खेळतात. ए लंगड़ा मेरी एक टांग नकली है और मुझे हॉकी का, हाँ ये देखो. माणसा कसा दिसतोय बघ. हे त्या डोळ्यात माती गेली काय. बीचला यायचं असेल तुम्हाला मालगुणच्या, सो तुम्हाला गणपतीपुळेपासून आय गेस 2 ते 3 किलोमीटरचं अंतर आहे. तर आणि एकदा रोडच्या बाजूलाच आहे आणि पूर्ण मस्त बीच आहे. त्या बीचचं नाव आहे मालगुण बीच. ज्यात पुढे जर गेलात ते मागच्या साईडला, त्या साईडला तर तिरवे बीच करून नाव आहे. मला पण एक्झॅक्टली माहिती नाही, बट त्या बीचला पण लवकरच गेलं तर जाऊ. तो पण एक बीच मस्त मरीन ड्राईव्हसारखं आहे. बाजूला जसं तुम्ही बसू शकता आणि समोरच समुद्र, सो तो पण एन्जॉय करू शकतो. सो आता हा बीच सध्या आता मी एन्जॉय करतो, तुम्ही बघू शकतो तुम्हाला बघा एन्जॉय करतात. आता हे लोक एन्जॉय करतील. स्वतःच माती लावून देता अंगाला.
सगळं ठीक आहे, पण सगळ्यात मजा कोणाची होते माहिती आहे काय, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. सगळ्यात मजा बघा ते बाबू करतो बघा. बघा काय केलं नाही बघा त्याने, बघतोय बघा कसं काय तो. हे इथं बघ, माती भरून घरी घेऊन जाणार आहे. हा बावडी खोदतो इकडे. आले तो लेके आओ. धुतला पण जाईल त्याच्यात. बाबूबाईची मजा झालेली आहे. तर आता आम्ही हा बीच तर एन्जॉय करतोच आहे, त्यासोबतच बाबू पण एन्जॉय करतो आहे बीच. आमचा प्लॅन होता फक्त बीचला हे करायचं, फक्त असंच व्ह्यू वगैरे एन्जॉय करायचा. पण लोक आता भिजायचा पण प्लॅन करत आहे. त्याचं काहीतरी वेगळंच चालू आहे तिकडे, तुम्हाला दिसलं असेल, लांब आहे पण ते दोघंच पळतात आहेत वगैरे. जीवाची मजा करतात आहेत, कारण की पूर्ण मस्त बीच आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पण घेऊन एकदम एन्जॉय करू शकता बीच हा. तो मस्त वाटतं हा बीच आणि खूप मजा येते. एक सांगायला गेलं म्हटलं तर गणपतीपेक्षा खूप एम्प्टी बीच आहे. तुम्ही इथे तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या पार्टनरसोबत येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. सो आता ही लोक पण एन्जॉय करतात. मग दाखवतो मुमेंट सगळे. बाबूला घेऊन गेला आतमध्ये. तर मग कसं वाटलं? हां खूप मजा आली. कसं वाटलं? एक नंबर. हे बाबू कसं वाटलं? एक नंबर बोल. वाव. अरे हात उचलेतच नाही तुला. वाव. तो आता या तिघांनी एन्जॉय केलं आहे. आता उद्या पण अजून एन्जॉय होणार आहे. ते तिघं तिकडेच. तर कसा वाटला मालगुणचा ब्रिज? खूप मस्त, छान वाटलं. छान वाटलं. पहिल्यांदाच आले, मला आवडलं. हां ठीक आहे. अच्छा अरे प्रणय कसं वाटलं? मस्त वाटलं आहे. मजा आली? हो हे तुम्हाला परत दोघांना विचारतो कसं वाटलं बीच? परत येणार उद्या इकडे? मग इथं राईड तर काय आहेच नाही. गणपतीपुळेला तर उद्या जायचं प्लॅन आहे आमचा सगळ्यांचा. सो उद्या सगळे राईड्स वगैरे करू आम्ही. सो आता आमचं पॅकअप झालेलं आणि आता वाजलेत 6:30 होऊन गेलेत. आम्हाला घरातले सामान वगैरे घ्यायचे. अक्षय गेला तिकडे बाहेर बूट घालायला. आम्ही तर हा बीच एन्जॉय केला आहे. बीच एन्जॉय करून आता आम्ही घरी जाऊ. घरी जायच्या आधी पहिलं सगळं जे काही सामान पाहिजे घरी ते आम्हाला घेऊन जावं लागेल, नंतर आम्हाला घरी शिवाय वगैरे पडते. सो आता वाजले 6:30 आणि घरी गेल्याच्यानंतर मग सगळं सामान घेऊन जायचं जे जेवणाविण्याचं वगैरे. आणि घरी काय नसतं, आमच्या घरी कोण राहत नाही म्हणून. सो आता हा बीच एन्जॉय केला. हा ज्या बीच यायला तुम्हाला ह्या बीचवरती यायचं असेल तर तुम्ही मालगुण बीच येऊ शकता, जे गणपतीपुळ्यापासून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सो हा बीच या बीचवरती आणि एन्जॉय करा बीचवर. आणि हा बीच कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो तर मित्रांनो तुम्हाला हा मालगुणचा बीच कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ बघा आणि हा पालखीचा जो माझा सिरीज आहे तो तुम्ही नक्की एन्जॉय करा. आता उद्या जाणार आहोत आम्ही गणपतीपुळे बीचला. तिकडेच तुम्हाला मी सगळं ते राईड्स वगैरे कसे वगैरे असतील ते तुम्हाला मी या सिरीजमध्ये दाखवूनच. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.